वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्ट मधील प्रॅक्टिसचे 14.2 सॉर्ट आउट करत आहोत. त्यातील फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल आपण या लेक्चरला कव्हर करणार आहोत. सो सी दी फर्स्ट एक्झाम्पल. ऑन ए कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ ए फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली. सुरुवातीला 320 वर्कर्स होते कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये. फ्लायओव्हरचे जे कन्स्ट्रक्शन वर्क होतं त्यामध्ये सुरुवातीला 320 वर्कर्स होते. इज इट क्लिअर? द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25 एव्हरी इयर. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वन, एव्हरी इयर. दॅट मीन्स फर्स्ट इयरला 320वर 25% इन्क्रीज झालेले आहे आणि त्यानंतर जो न्यू नंबर आलेला आहे त्यावर अगेन 25. दॅट मीन्स हे जे एक्झाम्पल आहे ते कंपाऊंड इंटरेस्टचं आहे. इज इट क्लिअर? इंटरेस्टवर इंटरेस्ट जसा लावला जातो तसं इथं पहिल्या वर्षाला 320वर 25% इन्क्रीज झाले. अगेन नेक्स्ट इयरला जो न्यू नंबर आला त्यावर अगेन 25% इन्क्रीज झालेले आहे. इज इट क्लिअर? सो फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. 2 इयर्स नंतर किती वर्कर्स झाले हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स मनीसारखंच हे एक्झाम्पल आहे. इज इट क्लिअर? बट इथं वर्ड थोडे चेंज करून दिलेले आहेत. हे वर्कर्स आहेत ते म्हणजे प्रिन्सिपल आपण कन्सिडर करू शकतो. दॅट मीन्स 320 हे प्रिन्सिपल आहे, 25% हा रेट आहे, इन्क्रीज होण्याचा रेट आहे आणि ड्युरेशन आहे, टाईम पिरियड आहे 2 इयर्स. जितलं सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला जे गिव्हन आहे ते आपण मेन्शन करूया. नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहे. सो वी कॅन राईट नंबर ऑफ वर्कर्स. दॅट मीन्स पी प्रिन्सिपल दिलेला आहे. इज इट क्लिअर? 320 वर्कर्स आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर रेट ऑफ इन्क्रीजिंग, इन्क्रीज होण्याचा रेट पण दिलेला आहे. दॅट मीन्स आर. इज इट क्लिअर? इट इज 25%. त्यानंतर ड्युरेशन दिलेला आहे. दॅट मीन्स टाईम पिरियड, ड्युरेशन दिलेला आहे एन. इट इज 2 इयर्स. इज इट क्लिअर? आणि टोटल वर्कर्स 2 इयर्स नंतरचे टोटल वर्कर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट अमाऊंट. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट टोटल वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. इज इट क्लिअर? टोटल वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. दॅट मीन्स अमाऊंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इज इट क्लिअर? सो वी नो दी फॉर्म्युला ऑफ अमाऊंट. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस R upon 100 bracket raised to n. Simply values put करूया. Principal that means number of workers 320. Is it clear? In bracket 1 plus rate of increasing. Increase 25% नी increase होता है. So 25% that means 25 upon 100. Is it clear? Bracket raised to ड्युरेशन आहे 2 इयर्स. दॅट मीन्स ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो सिम्पली 25नी कट करता येईल. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं आहे. 25 1चा 25. इज इट क्लिअर? आणि 25 4चा 100. इज इट क्लिअर? सो सिम्पली 320 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे 1 प्लस 1 अपॉन 4. इज इट क्लिअर? ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. इथं डिनॉमिनेटर 1 असणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 1चा 4 प्लस 1 इंटू 1 दॅट मीन्स 1 अगेन डिवायडेड बाय 4 1चा 4. इज इट क्लिअर? 4 1चा 4 प्लस 1 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 320 ॲज इट इज 4 प्लस 1 दॅट मीन्स 5 अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर दॅट मीन्स हीच फ्रॅक्शन आपण 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? 320 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 4 अगेन मल्टिप्लाय बाय 5 अपॉन 4. इज इट क्लिअर? आता सिम्पली 4नी कट करता येईल. 4 1चा 4 आणि 4 8चा 32 आणि हा 0 ॲज इट इज. अगेन 4नी कट करता येईल. 4 1चा 4 4 2चा 8 आणि हा 0. इज इट क्लिअर? रिमेनिंग काय आहे 20 इंटू 5 इंटू 5. खूपच सिम्पल फॉर्ममध्ये आलेला आहे. म्हणजेच काय 25चा 100 आणि 105चा 500. कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही आहे रफ वर्क.
सो तरी आपण अंडरस्टँडिंगसाठी करूया रफ वर्क. तर काय आलेलं आहे, सी हिअर 25. 5 into 5 that means 25 into 20. That means 25 into 20. is it clear? आन्सर काय आलेला आहे 25चा 100. दॅट मीन्स डिरेक्टली जर आपण केलं तर हा 0 अगेन 5 2चा 10, 2 2चा 4 आणि हा एक 5. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 0 0 5. सो तर डिरेक्टली पण आपण करू शकलो असतो 20 into 5 दॅट मीन्स 100 and 100 into 5 दॅट मीन्स 500. जितके आपला आन्सर तेच आलेला आहे. सो 500 वर्कर्स दॅट मीन्स अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे. आफ्टर 2 इयर्सनी 25% जर इन्क्रीज होत राहील तर 500 वर्कर्स होणार आहेत. जितके हाच आपला क्वेश्चन होता. सो इट इज अवर आन्सर. जितके हे आपलं रफ वर्क आहे. देन वर्ड प्रॉब्लेम आहे. सो आपण कसं लिहू शकतो, सी हिअर देअरफॉर नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. आफ्टर 2 years will be 5000. जितलं 2 yearsनी 5000 वर्कर्स होतील. इट इज अवर फायनल आन्सर. सी हे आपलं सोल्युशन आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट सी दी सेकंड एक्झाम्पल. ए शेफर्ड हॅज 200 sheep विथ हिम. शेफर्ड मीन्स जो शिप पाळतो तो म्हणजे शेफर्ड बॉय असतो. ए शेफर्ड हॅज 200 sheep विथ हिम. फाइंड द नंबर ऑफ sheep with him after 3 years if the increase in number of sheep is 8% every year. Every year it is the most important one. That means सुरुवातीच्या शिप आहेत 200 वर फर्स्ट इयरला 200 into 8%. अगेन जो न्यू नंबर येणार आहे त्यावर नेक्स्ट इयरला अगेन 8%. इज इट क्लिअर? अगेन थर्ड इयरला न्यू नंबरवर 8%. दॅट मीन्स हे जे एक्झाम्पल आहे ते कंपाऊंड इंटरेस्टचं आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला मनीसारखंच आहे बट शिपमध्ये दिलेलं आहे. सो 200 हे आपल्याला काय घ्यावं लागेल, पी घ्यावं लागेल. जितके पीची व्हॅल्यू 200. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 8% आणि ड्युरेशन दिलेलं आहे 3 years. जितकं सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया नंबर ऑफ शिप. दॅट मीन्स प्रिन्सिपल. जितकं नंबर ऑफ शिप दॅट मीन्स प्रिन्सिपल दिलेला आहे 200 sheep. जितकं त्यानंतर रेट ऑफ इन्क्रीजिंग, इन्क्रीज होण्याचा रेट ऑफ इन्क्रीजिंग दॅट मीन्स आर दिलेला आहे 8%. जितकं त्यानंतर ड्युरेशन दॅट मीन्स टाईम पिरियड एन दिलेला आहे 3 years. जितकं सो आपल्याला टोटल नंबर ऑफ शिप काढायचे आहे. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट अमाऊंट. जितकं सो वी कॅन राईट टोटल नंबर ऑफ शिप दॅट मीन्स amount is equal to question mark. Is it clear? So we know the formula of amount. A is equal to P in bracket 1 plus rate. That means R upon 100 bracket raised to n. Is it clear? Simply values put करूया. Principal that means number of sheep 200. Is it clear? त्यानंतर in bracket 1 plus rate आहे 8%. That means 8 upon 100. Is it clear? N that means duration आहे 3 years. That means bracket cube. Is it clear? Simply simplest फॉर्म मध्ये आपण आणूया. कट करता येईल. 2 नी जर कट केलं तर 8 चा हाफ 4. त्यानंतर 100 चा हाफ 50. Is it clear? अगेन 2 नी कट करता येईल. 4 चा हाफ 2. 50 चा हाफ 25. Is it clear? So next स्टेपला 200 as it is in bracket 1 plus
2/25 इज इट क्लियर. 2/25 इज इट क्लियर. सो ब्रॅकेट क्यूब. सो डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. 25 1 25 प्लस 2 1 2 इज इट क्लियर. डिवायडेड बाय 25 1 25 इज इट क्लियर. सो 200 as it is. 25 1 25 plus 2 1 2/25 bracket cube. Is it clear? So 200 as it is 25 plus 2, that means 27/25 bracket cube. Cube आहे, that means हीच फ्रॅक्शन आपण 3 टाइम्स लिहू शकतो. Is it clear? 200 into 27/25 multiply by 27/25 multiply by 27/25. तर सिम्पली इथं कट करता येईल. 25 नी 25 1 25 आणि 25 8 200. इज इट क्लियर? अगेन कट होत नाही. सो आपण नेक्स्ट स्टेपला लिहूया. 8 इंटू हे 3 टाइम्स 27. 27 इंटू 27 इंटू 27 डिवायडेड बाय 25 इंटू 25. हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. सुरुवातीला आपण हा क्यूब फाइंड आउट करूया. दॅट मीन्स 27चा क्यूब आपण फाइंड आउट करूया रफ वर्कमध्ये. क्लियर? रफ वर्क. क्लियर? 27. तर 27 स्क्वेअर सुरुवातीला आपल्याला माहीतच आहे. सो ते करण्याची गरज नाही आहे. क्लियर? 27 स्क्वेअर 729. क्लियर? तर 729ला अगेन 27ने आपण मल्टिप्लाय करूया म्हणजे क्यूब निघेल. क्लियर? सो 7 इंटू 9 दॅट मीन्स 7 9 63. अगेन 7 2 14 आणि कॅरी झालेले 6 दॅट मीन्स 20 आणि 7 7 49 प्लस हे कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 51. इज इट क्लियर? अगेन 0 2 ने मल्टिप्लाय करता येईल. आता 2 9 18 2 2 4 आणि हाय 5 अगेन 7 2 14. इज इट क्लियर? ॲडिशन घेऊया. 3 त्यानंतर 8 हा 6 त्यानंतर 5 + 4 9 आणि हा 1 दॅट मीन्स 27 इंटू 27 इंटू 27. त्याचा आन्सर किती आलेला आहे? 19,683. ते आपण इथं मेन्शन करूया. 8 इंटू 19,683 डिवायडेड बाय 25 इंटू 25. तर अगेन 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथं आपण करूया 19,683 मल्टिप्लाय बाय 8. इज इट क्लियर? सो 8ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर 8 3 24. 2 कॅरी होतील. 8 8 64 आणि कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 66. इज इट क्लियर? त्यानंतर 8 6 84 आणि कॅरी झालेले 6 दॅट मीन्स 54. त्यानंतर 8 9 72 प्लस हे 5 77 आणि 8 1 8 प्लस हे 7 दॅट मीन्स 15. इज इट क्लियर? सो हे मल्टिप्लिकेशन आता आपण घेतलं. हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 157464. हे आपण लिहून घेऊया. 157464 अगेन डिवायडेड बाय 25 इंटू 25 दॅट मीन्स 25 स्क्वेअर 625. तर 625 ने डिवाइड करायचं आहे. पण रफमध्ये करून घेऊया. सी हिअर केअरफुली कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. 625 ने 157464ला आपण डिवाइड करणार आहोत. जितकं हे डिवायडेशन करत असताना आपण काय करत असतो? पहिल्या नंबरचा दॅट मीन्स 6चा 15पर्यंतचा अंदाज घेत असतो. जितकं इथं अंदाज काय येतो आहे? सी हिअर 6 2चा 12 येतो आहे आणि त्यानंतर 6 3 18 येतो आहे. सो मोठा होईल. जितकं सो
सी हिअर केअरफुली 6 2चाच घ्यावा लागेल आपल्याला. 6 2चा 12 येतो आहे आणि 6 3चा 18. सो आपण 12च घ्यावा लागेल. दॅट मीन्स 625 आपल्याला 625 2चा करून बघूया आपण. 625 इंटू 2 इज इट क्लिअर. अंदाज घेऊन आपण या नंबरनी करून बघत असतो. सो 5 2चा 10, 2 2चा 4 आणि हा 5 आणि 6 2चा 12 इज इट क्लिअर. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 625 2चा 1250 इज इट क्लिअर. सी केअरफुली. तर हे सबट्रॅक्शन आपल्याला घ्यायचं आहे. हे 4 7 मायनस 5 दॅट मीन्स 2 आणि 15 मायनस 12 दॅट मीन्स 3 इज इट क्लिअर. त्यानंतर हे 6 ड्रॅग केलेले आहे इज इट क्लिअर. आता वन्स अगेन अंदाज 6 5चा 30 येतो आहे. दॅट मीन्स 625 इंटू 5 आपण करून बघूया. इज इट क्लिअर. 5 5चा 25 5 2चा 10 आणि ही कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 5 5चा 25 आणि 5 2चा 10 आणि ही कॅरी झालेली 2 दॅट मीन्स 12 आणि 5 6चा 30 प्लस हा 1 31. आपला आन्सर काय आलेला आहे 625 5चा आपण 5चा घेऊ शकतो. इज इट क्लिअर. 5चा 3125 इज इट क्लिअर. अगेन हे सबट्रॅक्शन काय येईल 6 मायनस 5 दॅट मीन्स 1 हे 2 अगेन हे 1 121 इज इट क्लिअर. आता हे 4 ड्रॅग केले तर नंबर काय तयार झालेला आहे 1214 म्हणजे 6 2चाच घ्यायला. 6 2चा काय आलेला आहे 1250 आणि इथं छोटा होतो आहे. सो आपल्याला 1चा भाग घ्यावा लागेल. इज इट क्लिअर. 1चा 625 इज इट क्लिअर. कारण 2चा या नंबरपेक्षा मोठा होतो आहे. इज इट क्लिअर. सो हे सबट्रॅक्शन घेऊया. 14 आता 4 मायनस 5 म्हणजेच 14 मायनस 5 9 येतील. इज इट क्लिअर. अगेन 11 मायनस 3 होती 8 अगेन तर 12 मायनस 7 होतील 5 इज इट क्लिअर. त्यानंतर हा नंबर छोटा होतो आहे या नंबरपेक्षा. सो आपण 0 घेतला दॅट मीन्स इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. इज इट क्लिअर. हा जर पॉईंट दिला त्यानंतर इथं अंदाज आपण घेत असतो 5 6 9चा घेता येईल. आता 6 9चा 54 येतो आहे. सो आपण 625 9चा करून बघूया. इज इट क्लिअर. 9 5चा 45 इज इट क्लिअर. त्यानंतर 9 2चा 18 आणि हे कॅरी झालेले 4 दॅट मीन्स 22 इज इट क्लिअर. त्यानंतर 9 6चा 54 आणि कॅरी झालेले 2 दॅट मीन्स 56. हा छोटा येतो आहे. सो आपण घेऊ शकतो 9चा 625 9चा 5625 इज इट क्लिअर. हे आता सबट्रॅक्शन घेऊया. 10 मायनस 5 5 त्यानंतर 9 मायनस 3 6 त्यानंतर 8 मायनस 6 2 आणि हे 0 इज इट क्लिअर. अगेन इथं आपल्याला 0 घ्यावा लागेल. आता अंदाज काय येतो 6 4चा 24 इज इट क्लिअर. सो आपण 4चा करून बघूया. सी हिअर केअरफुली. व्यवस्थित करावं लागणार आहे 4चा इज इट क्लिअर. 4चा जर आपण केला तर 5 4चा 20 इज इट क्लिअर. त्यानंतर 4 2चा 8 आणि हे 2 दॅट मीन्स 10 आणि 6 4चा 24 आणि हाय 25. सो आपण घेऊ शकतो. इज इट क्लिअर. सो 4चा सी हिअर 4चा आपण घेतलेला आहे 2500 इज इट क्लिअर. सो सबट्रॅक्शन 0 5 1 150 येतो आहे. सो इथं आपण स्टॉप करूया कारण पॉईंट नंतरचा नंबर आपल्याला काय मिळालेला आहे 94 म्हणजे अगदी क्लोज आहे. 252च्या क्लोज आहे. इज इट क्लिअर. म्हणजे हे आपलं ॲन्सर किती आलेलं आहे सी हिअर 251.94 इज इट क्लिअर. बट हे काय आहे नंबर ऑफ शीप आहेत. इज इट क्लिअर. 3 इयर्सनी निघणाऱ्या शीप आहेत. शीप कधी पॉईंटमध्ये असतील का. सो नाही. सो आपण ॲप्रॉक्सिमेटली
सी हिअर शिप ह्या पॉईंटमध्ये नसणार आहेत. सो ॲप्रॉक्सिमेटली हा नंबर इथं 9 असल्यामुळं 52च्या क्लोज आहे, 252च्या क्लोज आहे. सो आपण ॲप्रॉक्सिमेटली 252 असं लिहू शकतो. जितक्या सो अमाऊंट दॅट मीन्स नंबर ऑफ शिप ह्या 252 ॲप्रॉक्सिमेटली असं आपण लिहू शकतो. जितक्या हे शिप आलेले आहे दॅट मीन्स अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे. हेच आपलं ॲन्सर आहे. जितक्या सो आपल्याला कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचे आहे. हे रफ वर्क आहे. जितक्या त्यानंतर आपण फायनल ॲन्सर वर्ड प्रॉब्लेम आहे. सो आपण फायनल ॲन्सर लिहूया. Therefore we can write the shepherd will have will have 252 sheep. शिप्स येणार नाही. शिप हे प्लुरल फॉर्ममध्ये सुद्धा आहे. इथं आपण ग्रामर करत नाही आहोत बट सांगते आहे. शिपचा प्लुरल फॉर्म शिपच असतो. शिप आफ्टर 3 इयर्स बट हा एक्झॅक्ट नंबर नाही आहे. ॲप्रॉक्सिमेटली आपण घेतले. सो आपण मेन्शन करूया ॲप्रॉक्सिमेटली. जितक्या ॲप्रॉक्सिमेटली इथं जर मनी असते तर आपण ॲज इट इज व्हॅल्यू ठेवली असती बट शिप असल्यामुळं पॉईंटमध्ये येणार नाही. जितक्या ॲप्रॉक्सिमेटली. जितक्या इट इज अवर फायनल ॲन्सर. सी दी सोल्युशन वन्स अगेन. सेकंड एक्झाम्पलचं हे आपलं सोल्युशन आहे. जितक्या राईट साईडचं रफ वर्क आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल. सी दी थर्ड एक्झाम्पल. इन ए फॉरेस्ट देअर आर 40,000 trees. Find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number at the rate 5% per year. That means पर इयरला 5% नी इन्क्रीज होत आहे ट्रीज. जितलं सुरुवातीचं प्रिन्सिपल दॅट मीन्स नंबर ऑफ ट्रीज किती आहेत 40,000 आणि 40,000वर 5% नी जो नंबर येणार आहे त्यावर अगेन नेक्स्ट इयरला 5%. जितलं अगेन जो न्यू नंबर येणार आहे त्यावर अगेन नेक्स्ट इयरला दॅट मीन्स तिसऱ्या वर्षी अगेन 5%. दॅट मीन्स हा जो प्रॉब्लेम आहे तो कंपाऊंड इंटरेस्टचा आहे. जितलं इथं 40,000 ट्रीज दॅट मीन्स हे प्रिन्सिपल आहे. जितलं त्यानंतर 3 इयर्स दॅट मीन्स ही ड्युरेशन आहे. जितलं त्यानंतर हा रेट आहे 5%. जितलं सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया. नंबर ऑफ ट्रीज दॅट मीन्स पीची व्हॅल्यू दिलेली आहे. जितक्या पी इट इज 40,000 हे ट्रीज आहेत. जितक्या ट्रीज त्यानंतर रेट ऑफ इन्क्रीजिंग दॅट मीन्स आर दॅट इज 5%. जितक्या त्यानंतर ड्युरेशन दिलेलं आहे दॅट मीन्स टाईम पिरियड. ड्युरेशन दॅट मीन्स एनची व्हॅल्यू दिलेली आहे 3 इयर्स. जितक्या त्यानंतर टोटल नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. दॅट मीन्स वी हॅव टू फाइंड आउट अमाऊंट. जितक्या सो वी कॅन राईट ट्रीज आफ्टर 3 इयर्स. ट्रीज आफ्टर 3 इयर्स that means amount is equal to question mark. Is it clear? So we know the formula of amount. A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to n bracket raised to n. Simply values put करूया. P that means principal 40,000. Is it clear? 40,000 in bracket 1 plus रेट का आहे इन्क्रीजिंगचा 5%. दॅट मीन्स 5 upon 100 ब्रॅकेट रेज टू 3 इयर्स दॅट मीन्स ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लियर? सो सिम्पली इथं आपल्याला कट करता येईल. 5ने जर आपण कट केलं तर 5 1चा 5 आणि 5 2चा 10 आणि हा 0. इज इट क्लियर? सो नेक्स्ट स्टेपला 40,000 ॲज इट इज
इन ब्रॅकेट 1 प्लस 1/20 असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? 1/20 ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर 40,000 ॲज इट इज. तर डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. इथं 1ला डिनॉमिनेटर 1, दॅट मीन्स 21चा 20 प्लस 1 इंटू 1 1 डिवायडेड बाय 20 इंटू 1, that means 20. Is it clear? So you can write 20 plus 1/20 bracket cube. Is it clear? So 40,000 as it is. 20 plus 1, that means 21. 21/20 bracket cube. Bracket cube, that means हीच फ्रॅक्शन आपण 3 टाइम्स लिहू शकतो. 40,000 as it is into 21/20 multiply by 21/20 again multiply by 21/20. Is it clear? इथं आपल्याला कट करता येईल. सी हिअर केअरफुली. या झिरोला हा झिरो कट, त्यानंतर या झिरोला हा झिरो कट, या झिरोला हा झिरो कट. इज इट क्लिअर? अगेन 2नी कट करता येईल. 2 1चा 2 आणि 2 2चा 4 आणि हा झिरो. इज इट क्लिअर? अगेन 2नी कट करता येईल. या 2नी 2 1चा 2, 2 1चा 2 आणि हा झिरो. इज इट क्लिअर? अगेन कट करता येईल. 2 1चा 2 आणि 2 5चा 10. जे रिमेनिंग काय आहे? 3 टाइम्स 21 इंटू 5. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट स्टेपला आपण घेऊया. 5 इंटू 21 इंटू 21 इंटू 21. इज इट क्लिअर? सो आपण सुरुवातीला हे कॅल्क्युलेशन करून घेऊया. हा क्यूब सुरुवातीला आपण फाइंड आउट करूया. 21 इंटू 21 इंटू 21 हा रफमध्ये करूया. सुरुवातीला आपल्याला स्क्वेअर तर माहीतच आहे. सो रफवर इज इट क्लिअर? वी नो दॅट दी 21 स्क्वेअर इज 441. इज इट क्लिअर? सो 441ला तर सिम्पली अगेन 21नी मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? 1नी जर आपण मल्टिप्लाय केलं तर हेच ॲन्सर येईल. इज इट क्लिअर? अगेन 2नी आता करूया. 2 1चा 2, 4 2चा 8 आणि 4 2चा 8 हे ॲडिशन. दॅट मीन्स 1 6 8 प्लस 4 12 आणि 8 प्लस 1 9. म्हणजे हा क्यूब किती आलेला आहे? 21 इंटू 21 इंटू 21 हा किती आलेला आहे? 9261. इज इट क्लिअर? सो राईट हिअर 5 इंटू 9261 अगेन मल्टिप्लाय बाय 5. सो आपण अगेन मल्टिप्लाय बाय 5 करूया. 9261 मल्टिप्लाय बाय 5. इज इट क्लिअर? सो 5 1चा 5, त्यानंतर 5 6चा 30. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 2चा 10 आणि कॅरी झालेले 3, दॅट मीन्स 13 आणि 9 5चा किंवा 5 9चा 45 आणि कॅरी झालेले 1 46. इज इट क्लिअर? म्हणजे हे मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे? 46,305. इज इट क्लिअर? सो एक्सपेक्टेड नंबर, ट्रीजचा एक्सपेक्टेड नंबर हा निघालेला आहे. दॅट मीन्स अमाऊंट, म्हणजे हे ट्रीज निघालेले आहेत. इज इट क्लिअर? सो हाच आपला क्वेश्चन होता की आपल्याला अमाऊंटच फाइंड आउट करायची होती. दॅट मीन्स ट्रीज आफ्टर 3 इयर्स. टोटल नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 years. Is it clear? So it is our rough work. Is it clear? हे जे आहे ते रफ वर्क आहे राईट साईडचं आणि ॲक्च्युली लेफ्ट साईडचं आपलं एक्झाम्पल आहे. इथलं वर्ड प्रॉब्लेम आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो? सी हिअर देअरफॉर द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज, द एक्सपेक्टेड number of trees after 3 years. After 3 years are, हे आन्सर येणार आहे आपलं 46,305. Is it clear? It is our final answer. See the solution of third example. Is it clear? So dear friends,
इथं आपण पहिले 3 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. सो रिमेनिंग क्वेश्चन आपण रिमेनिंग 2 व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.